मित्रांनो, लाखो कलाकार आपलं स्वप्न घेऊन या बॉलिवूडमध्ये येत असतात. मात्र फार कमी कलाकारांना ती संधी मिळते. बॉलिवूडमध्ये सहजासहजी संधी कधीच मिळू शकत नाही. त्यात कास्टिंग काउच हा प्रकार सध्या फार चर्चेमध्ये आलेला आहे. तसा हा प्रकार फार जुना असला तरी देखील काही वर्षांमध्ये तो चर्चेत आलाय. आता कास्टिंग काउच म्हणजे नेमकं काय आणि कलाकार कास्टिंग काउचच्या जाळ्यात कसे अडकतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जे चित्रपट पाहतो त्यात काम करणारे कलाकार कुठून आले असतील किंवा त्यांना काम कसं मिळालं असेल हा प्रश्न तर आपल्या सर्वांनाच पडतो. कास्टिंग डिरेक्टरच्या मदतीनं दिग्दर्शक कलाकारांना निवडत असतो. आता कास्टिंग काउचची व्याख्या करायची झाल्यास एखाद्या संस्थेतील व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवार किंवा कनिष्ठांकडून लैंगिक संबंधाची मागणी करण्याचा अनैतिक आणि बेकायदेशीरपणा या बदल्यात त्याला चित्रपटामध्ये भूमिका दिली जाते आणि यालाच कास्टिंग काउच असं म्हणतात. ही गोष्ट अमेरिकेमध्ये बेकायदेशीर मानली जाते. मात्र आपल्याकडे याचे अनेक कलाकार बळी पडलेले आहेत. कास्टिंग काउच या शब्दाचा उगम मोशन पिक्चर इंडस्ट्रीमध्येच झाला. काउच म्हणजे सोफा, याचा अर्थ दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कार्यालयामध्ये असणारा काउच, जिथे इच्छुक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जातात. हा शब्द बऱ्याचदा मनोरंजनाव्यतिरिक्त इतर उद्योगांमध्ये देखील वापरला जातो. पुरुष कास्टिंग डिरेक्टर अथवा चित्रपट निर्माते अभिनेत्रीकडून शरीर सुखाच्या मागणीकरता कास्टिंग काउचचा वापर करत असतात. हा प्रकार चित्रपट सृष्टीमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. मात्र या विरोधामध्ये अभिनेत्रींनी वेळोवेळी आवाज उठवलाय. स्त्रीवाद आणि महिला सबलीकरण हे सर्वाधिक चर्चेचे विषय बनल्यामुळे बॉलिवूड चित्रपट उद्योगातील अभिनेत्री या समस्यांबद्दल अधिक स्पष्टपणे बोलू लागल्यात. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा या विरोधात आवाज उठवण्यात आलाय. हार्वे वेनस्टाईन घोटाळा जेव्हा बाहेर आला तेव्हा अनेक अभिनेत्रींनी यावरती आवाज उठवला होता. चार्लिस थेरॉन, थंडी न्यूटन, रीज विदरस्पूर, जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रींनी आपल्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काउचबद्दल आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. बॉलिवूडमध्ये आज काही प्रतिष्ठित कास्टिंग संस्था देखील आहेत. यात मुकेश छाबरा यांची संस्था खूपच प्रसिद्ध आहे. अनेक प्रसिद्ध परंतु जे पडद्यापुढे आलेच नाहीत अशा कलाकारांना याचा सामना करावा लागलेला आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना सुद्धा याचा सामना करावा लागलाय. टीव्ही अभिनेता परम सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की एका कास्टिंग डिरेक्टरने त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेता रणवीर सिंग देखील आज बॉलिवूडमध्ये एक आघाडीचा अभिनेता आहे, पण त्यानं देखील त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, बॉलिवूडमध्ये हे सामान्य आहे, मी देखील याचा सामना केलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये कंगना रनौत, नीना गुप्ता, मल्लिका शेरावत, सुरवीन चावला, राधिका आप्टे, चित्रांगदा सेन, मरुशी उर्देशी, प्रीती जैन यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना सुद्धा याचा सामना करावा लागलेला आहे. काही अभिनेत्रींनी आपल्यासोबत घडलेला प्रकार उघडपणे व्यक्त केलाय. मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला असून सुद्धा त्या व्यक्त झाल्या नाहीत किंवा या आमिषाला बळी पडून देखील त्यांना काम मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये मध्यंतरी मी टू ही मूव्हमेंट मोठ्या प्रमाणात चालली आणि यामध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगत मोठमोठ्या व्यक्तींवरती आरोप केलेले होते. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं कास्टिंग काउच चालत असतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कास्टिंग काउच म्हणजे नक्की काय. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.